ठाणेकर चखेंगे असली हापुस आम का स्वाद। विधायक संजय केलकर द्वारा आयोजित 19वां आम महोत्सव 1 मई से शुरू। प्रतिकूल परिस्थितियों में कोकण के किसानों ने किया हापुस आम का उत्पादन, ठाणेकरों के लिए एक बार फिर उपलब्ध हुआ। संस्कार और कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वां आम महोत्सव 1 मई से 10 मई तक गांव देवी मैदान में आयोजित किया जा रहा है, जिसकी जानकारी विधायक संजय केलकर ने पत्रकार परिषद आयोजित कर दी। बीते कई वर्षों से प्रतिकूल मौसम के कारण आम उत्पादन कम होता जा रहा है। इस पत्रकार परिषद में संस्कार सेवा भावी संस्था के अध्यक्ष विधायक संजय केलकर के साथ विधायक निरंजन डावखरे, पूर्व उप महापौर सुभाष काली, अशोक भोईर, नगर सेवक भरत चौहान, विकास पाटिल, सीताराम राणे, कोकण विकास प्रतिष्ठान के राजेंद्र तावड़े, संस्कार संस्था के महेश विनेकर, संतोष सालुंखे, कैलाश मात्रे, ओमकार चौहान आदि की गरिमा में उपस्थिति इस पत्रकार परिषद में रही। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा महोत्सव ही एक प्रकारची चळवळ ही आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि 19वावं वर्ष आहे हे आंबा महोत्सवाचं। 1 मे पासून हा आंबा महोत्सव 4 वाजल्यापासून सुरू होईल आणि 10 मे पर्यंत आंबा महोत्सव आपण आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे। कोकणाचे सर्व भागामधनं आंबा उत्पादक शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विविध प्रकारचे आंबे आणि आंब्याच्या पासूनची निरनिराळी उत्पादकं, काजू असेल, फणस असेल, त्याची देखील निरनिराळी उत्पादकं, त्याचे देखील स्टॉल असतील। बचत गटांना आम्ही दरवर्षी स्टॉल ठेवलेले असतात, तर त्या आमच्या भगिनींना देखील बचत गटाच्या स्टॉल उपलब्ध आहेत। मी आमच्या ठाणेकरांना आणि पूर्ण आसपासच्या नागरिकांना आवाहन करतो की वाजवी दरामध्ये दर्जेदार आणि सेंद्रिय पद्धतीचा आंबा आपल्याला जर हवा असेल तर एकच ठिकाण आहे, आंबा महोत्सव, गावदेवी मैदान, ठाणे। आपण अवश्य त्या ठिकाणी यावं आणि शेतकऱ्याला ताकद द्यावी। शेतकऱ्यांना किती फायदा होईल? ठाण्याला नेहमीच ठाणेकर जे आहे ते या आंबा उत्पादक शेतकऱ्याला, बळीराजाला खूप ताकद देतात, त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळे भरभरून ते या ठिकाणी येण्याकरता देखील उत्सुक असतात। या आता काही वेळेला तर 8-8, 10-10 कोटीचा त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होतो, त्यांची विक्री होते आणि त्याच्यामुळे अशीच पद्धतीचा प्रतिसाद याही वर्षी आपण द्यावा असं मी आवाहन करतो।